बुधवारी सकाळी 8:10 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खासगी विमानाने मुंबईमधून बारामतीच्या दिशेने उड्डाण केलं। नियोजित वेळेनुसार सकाळी 8:50 अजित पवारांचं विमान बारामतीमध्ये लँड होणं अपेक्षित होतं, पण लँडिंगच्या वेळेस विमानामध्ये बिघाड झाला आणि रनवेच्या शेजारी असलेल्या माळरानावर हे विमान लँड झालं आणि जमिनीला टच होताच या विमानाचा स्फोट झाला। त्यानंतर 10 मिनिटात जवळपास 4 ते 5 स्फोट झाले आणि विमानाचा अक्षरशः कोळसा झाला। अजित पवारांचा जागीच मृत्यू झाला। अवस्था इतकी भीषण होती की अजित पवारांच्या हातातलं घड्याळ आणि डोळ्यांवरचा गॉगल यावरून अजित पवारांची ओळख पटली। आता अजित पवार यांच्या विमानाचा अपघात होण्याआधी नेमकं काय घडलं होतं याबद्दलचे अपडेट्स समोर येत आहेत। पहिल्यांदा फसलेलं लँडिंग, त्यानंतर मेडे कॉल आणि इमर्जन्सी लँडिंग, नेमकं काय घडलं, संशयाचं धुकं का तयार झालंय, पाहूयात या व्हिडिओमधून। सगळ्यात आधी आतापर्यंत समोर आलेला अपघाताचा घटनाक्रम बघूयात। पुणे बारामती परिसरात दाट धुकं असल्यानं दृश्यमानता अत्यंत कमी होती। बारामतीची एअर स्ट्रिप लहान आहे, त्यामुळे इथे ILS म्हणजे इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीमची सुविधा उपलब्ध नाहीये। त्यामुळे पायलटला पूर्णपणे मॅन्युअल आणि व्हिज्युअल पद्धतीनेच लँडिंग करावी लागणार होती। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विमान थेट रनवेवर न येता मोठा वळसा घेत असल्याचं दिसून आलं होतं। याचाच अर्थ विमानाचा लँडिंगचा पहिला प्रयत्न रद्द करण्यात आला असावा। दाट धुका असल्यामुळे दृश्यमानता कमी होती, अशा वेळी रनवे योग्य पद्धतीने अलाइन करणं अवघड झालं असावं आणि त्यानंतरच दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न करण्यात आला। दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न झाला त्यावेळी पायलटनं मेडे कॉल दिला, म्हणजेच इमर्जन्सी लँडिंगची वेळ आली होती। विमानात मोठा बिघाड झाला होता। DGCA मधल्या सूत्रांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार हा टेबल टॉप रनवे असून लँडिंग दरम्यान विमान रनवेच्या कडेला कोसळलं। सुमारे 100 फूट उंचीवर विमानाचा ताबा सुटला आणि रनवेपर्यंत पोहोचण्याआधीच विमान जमिनीवर आदळलं। जमिनीवर आदळल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर सलग छोटे स्फोट होत गेले। विमानाला भीषण आग लागल्यामुळे तात्काळ बचाव कार्य करणं शक्य झालं नाही। सध्या या अपघाताची सखोल चौकशी सुरू असून अपघाताचं नेमकं कारण DGCAच्या अंतिम अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे। आणखी काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या विमानाची धुरा कॅप्टन सुमित कपूर आणि शांभवी पाठक यांच्या हातात होती। धुक्यामुळे दृश्यमानता कमी होती, त्यामुळे दोन्ही पायलट्सने बारामती विमानतळाच्या रनवे 11 वर उतरण्याचा प्रयत्न केला, मात्र धुक्यामुळे त्यांना रनवे दिसला नाही। पायलट्सने विमान पुन्हा वर घेतलं आणि थोड्या वेळानं पुन्हा विमान उतरवण्याचा प्रयत्न केला। यावेळी विमान रनवेच्या दिशेनं सरकलं, पण रनवेला स्पर्श करण्यापूर्वीच ते उलटलं आणि जमिनीवर आदळलं। अपघाताच्या अगदी आधी कॅप्टन शांभवी पाठक यांचे शेवटचे शब्द होते, ओ शिट, ओ शिट। एका बाजूला अजित पवारांचं पार्थिव ज्या बारामती मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आलं आहे तिथं प्रचंड गर्दी जमली आहे, तर दुसऱ्या बाजूला अपघाताचे एक CCTV फुटेज सुद्धा समोर आले। पेट्रोल पंपावरच्या CCTV फुटेजमध्ये 8:46 यावेळी रनवेजवळ मोठा आगीचा लोळ उठल्याचं आणि त्यानंतर धूर येत असल्याचं दिसून आलं। हे सगळं घडताना दिसलं फक्त काही सेकंदात। अशातच अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते त्या विमानाबद्दल सुद्धा माहिती समोर येत आहे। हे विमान VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं होतं। हे विमान 16 वर्ष जुनं होतं। ही कंपनी विजय कुमार सिंग उर्फ कॅप्टन VK सिंग यांच्या मालकीची आहे। मूळ नवी दिल्लीची असणारी ही कंपनी प्रायव्हेट चार्टर प्लेन, हेलिकॉप्टर रेंटल्स आणि एअरक्राफ्ट मॅनेजमेंटचं काम करते। अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल कॅप्टन VK सिंग यांनी विमानात कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता, दोन्ही पायलट हे अनुभवी होते, विमान सुरक्षेच्या दृष्टीने सेफ होतं। अपघात कमी दृश्यमानतेमुळे झालेला असू शकतो, पण नेमकं कारण DGCAच्या चौकशीमधूनच समोर येईल असं माध्यमांशी बोलताना सांगितलंय। आता या सगळ्यात VSR कंपनीच्या याच मॉडेलच्या विमानाचा 3 वर्ष आधी अपघात झाल्याचं समोर येतंय। 14 सप्टेंबर 2023 रोजी VSRचं एक क्लिअरजेट 45 विमान मुंबई विमानतळावर क्रॅश झालं होतं। विशाखापट्टणममधून येत असताना मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानतेमुळे विमान क्रॅश झालं। विमानाचे 2 तुकडे झाले आणि त्याला आग लागली, पण आग लवकरच विझवण्यात आली। या अपघातात विमानात असलेले सर्व 8 लोक गंभीर जखमी झाले होते। अजित पवार हे सुद्धा VSRचं लिअरजेट 45 हेच विमान वापरत होते, त्यामुळे विमान कंपनीचा दुसरा अपघात असल्याचं समोर आलंय, ज्यावरून आरोप प्रत्यारोप सुद्धा होत आहेत। ज्येष्ठ पत्रकार अवेश तिवारी यांनी या संदर्भात एक ट्विट केलंय, ज्यामध्ये त्यांनी दावा केलाय की अजित पवारांच्या ज्या विमानाचा अपघात झाला त्या विमानाबद्दलच मी तपास आणि चौकशी करत होतो। ही जी VSR कंपनी आहे ती जुन्या रद्दी झालेल्या विमानांना VVIPच्या ड्युटीसाठी लावते। या कंपनीच्या मालकांना अनेक फोन केले, पण कोणीच माझा फोन उचलत नाहीये। अजित पवारांच्या मृत्यूची नीट चौकशी झाली पाहिजे। व्यावसायिक आणि अभिनेते सुहेल शेठ यांनी केलेल्या ट्विटमध्ये ज्या VSR कंपनीच्या विमानाचा अपघात झाला ते हॅबिच्युअल ऑफेंडर्स आहेत आणि हा त्यांचा दुसरा विमान अपघात आहे। ही बाप आणि मुलाच्या मालकीची कंपनी आहे आणि माहिती असलेले लोक सांगतात की DGCA इंडिया या कंपनीच्या खिशात आहे। ही कंपनी बंद झाली पाहिजे।
असा दावा सेठ यांनी केलाय। त्यामुळेच साहजिकच या अपघाताभोवती संशयाचं धुकं निर्माण झाल्याची चर्चा आहे। वैमानिक म्हणून प्रशिक्षण घेतलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नितीन राऊत यांनी विमानाच्या तपासणीबद्दल प्रश्न विचारले आहेत। राजकीय नेत्यांच्या सततच्या दौऱ्यांमुळे अल्प वेळेत अधिकाधिक सभा आणि कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी हेलिकॉप्टर आणि छोट्या विमानांचा वापर वाढला आहे। मात्र अशा प्रवासादरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेली संपूर्ण तांत्रिक तपासणी केली जाते का, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। राजकीय नेते वेळेच्या मर्यादेमुळे घाई गडबडीत हेलिकॉप्टर किंवा लहान विमानांचा वापर करतात। मात्र कोणतेही विमान किंवा हेलिकॉप्टर उड्डाण करण्यापूर्वी त्याची सखोल तांत्रिक तपासणी, वैमानिकांचं लॉगबुक, हवामान अहवाल आणि देखभाल नोंदी तपासल्या जाणं अत्यावश्यक आहे। संबंधित घटनेच्या वेळी ही सर्व प्रक्रिया काटेकोरपणे पाळली गेली होती का, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली आहे। या सगळ्यात खरंच दृश्यमानता कमी झाली होती का, की ऐन वेळी कुठला बिघाड झाला, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार लँडिंग वेळी विमानातून विचित्र आवाज येत होता। विमान कंपनीकडून जरी क्रू अनुभवी होता, विमानात बिघाड नव्हता असं स्पष्टीकरण देण्यात आलं असलं तरी आता चौकशीतून नेमकं कारण समोर येणार आहे। AAIBचं पथक सुद्धा बारामतीच्या दिशेने तपासासाठी रवाना झाले। पण अजित पवारांच्या मृत्यूमुळे एका बाजूला महाराष्ट्र हळहळत असताना अजित पवारांच्या अपघाताबद्दलचे आरोप आणि साशंकताही चर्चेत आली आहे।